नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 28 ऑक्टोबरचा हवामान अंदाज. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज बंगालच्या उपसागरात तयार झालेले मथ्था चक्रीवादळ आंध्र किनारपट्टी भागात काकीनाडाजवळ किनारपट्टी भागाला धडकण्याची शक्यता असून सदर चक्रीवादळ जमिनीवर आल्यावर त्याची तीव्रता कमी होईल व ते पश्चिम उत्तर दिशेस सरकत ते आंध्र प्रदेश, तेलंगणा, छत्तीसगड, पूर्व विदर्भातून मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहारमधून ते पूर्वोत्तर राज्याकडे जाण्याची शक्यता राहील. त्याच्या या जाण्याच्या मार्गातील राज्यात भाग बदलत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच आज तामिळनाडू राज्याचा उत्तर पूर्व भाग तसेच आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यात अति जोरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह ढगाच्या गडगडाटासह अतिमुसळधार ते अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच तामिळनाडू राज्याच्या इतर काही भागात, कर्नाटक राज्याचा पूर्व भाग येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच आज आपल्या राज्याच्या पश्चिम किनारपट्टी भागात व त्यालगत असलेल्या जिल्ह्यात जोरदार वारे वाहतील. तसेच विदर्भात पण वाऱ्याचा जोर जास्त राहील. राज्यात इतर भागात मध्यम वारे वाहतील. तसेच आज चंद्रपूर व रात्री नंदुरबार जिल्ह्याच्या पश्चिम भाग येथे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. सदर काळात वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच मुंबई व दक्षिण उपनगरात रायगड, डहाणू, जळगाव, धुळे, संभाजीनगर तसेच जालना जिल्ह्याचा दक्षिण भाग, अकोला, वाशिम, हिंगोली, परभणी तसेच अमरावती जिल्ह्याचा पूर्व व दक्षिण भाग, यवतमाळ, वर्धा तसेच भंडारा जिल्ह्याचा दक्षिण भाग तसेच गडचिरोली, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्याचा पश्चिम व दक्षिण भाग, पुणे जिल्ह्याचा पश्चिम भाग तसेच नाशिक तसेच नंदुरबार जिल्ह्याचा पूर्व भाग, जालना जिल्ह्याच्या इतर भागात तसेच बुलढाणा तसेच अमरावती जिल्ह्याच्या इतर भागात, नागपूर तसेच भंडारा जिल्ह्याच्या इतर भागात, अहिल्यानगरचा उत्तर पूर्व व दक्षिण भाग, सोलापूर जिल्ह्याचा उत्तर पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. यापैकी काही ठिकाणी वातावरणातल्या बदलामुळे थोडा वेळ मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तालुक्याच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. यापैकी काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. टिप: सध्या चक्रीवादळामुळे राज्यातील वातावरणात सतत बदल होत असून त्या अनुषंगाने दिलेल्या अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो. तसेच अत्यंत महत्त्वाचे, चक्रीवादळामुळे आपल्या राज्यात पुढील 2 दिवस म्हणजे दिनांक 29 व 30 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडण्याची शक्यता राहील. त्याप्रमाणे संभाव्य जिल्हे पुढीलप्रमाणे: कोकणात मुंबई उपनगरात, पालघर, डहाणू, नंदुरबार, नाशिक, जळगाव, धुळे, जालना तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यात तसेच नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. या जिल्ह्यापैकी काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील.
वरील सदर जिल्ह्यापैकी नांदेड, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात अतिवृष्टीसदृश्य पाऊस पडण्याची शक्यता राहील. महत्त्वाचे, अरबी समुद्रात असलेले डिप्रेशन अधिक तीव्र होत असून ते काही काळ चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण करण्याची शक्यता असून त्यामुळे आपल्या राज्याच्या डहाणू, पालघर, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यात दिनांक 31 ऑक्टोबर व 1 नोव्हेंबर या तारखे पावसाची शक्यता राहील. तो कोणत्या जिल्ह्यात कशा प्रकारे पडेल ते रोजच्या पोस्टमध्ये सांगितले जाईल. शेतकरी मित्रांनो, आज दोन्ही समुद्रामध्ये ज्या घडामोडी घडत आहेत त्याबद्दल मी पूर्वीच राज्यातून सर्वात प्रथम अंदाज देऊन आपणाला सतर्क केले होते व ते सर्व अंदाज आपण सर्वांनी पाहिले आहेत. महत्त्वाचे, बरेच शेतकरी मित्र विचारणा करत आहेत की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पावसाची शक्यता सांगितली जात आहे. त्याबद्दल आपण थोडे सांगावे. त्या सर्वांना सांगू इच्छितो की मी परवा आपणाला राज्यातून सर्वात प्रथम एक अंदाज देऊन त्यामध्ये तारखा देऊन माहिती दिली आहे. त्या तारखेपासून पाऊस कमी होईल, परंतु दक्षिणेकडील राज्यात ईशान्य मान्सून डिसेंबरपर्यंत असतो व नोव्हेंबर डिसेंबर या काळात अजून कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून सदर हे क्षेत्र दक्षिण राज्याकडे जात असतात. त्यापैकी एखादे दुसरे क्षेत्र उत्तर कर्नाटकपर्यंत आल्यास आपल्या राज्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात ढगाळ हवामान होते व एखादे दुसरे जिल्ह्यात हलका पाऊस पडू शकतो. तसेच उत्तर भारतात WDमुळे अधूनमधून पाऊस पडतच असतो. नोव्हेंबरच्या 10 तारखेनंतर पाऊस कमी होण्याची शक्यता असून डिसेंबर महिन्यात थोडी पावसाची शक्यता वाटते आहे. तसे पाहिले गेले तर मी फार पूर्वी राज्यातून सर्वात प्रथम एक अंदाज देऊन सांगितले आहे की डिसेंबर ते फेब्रुवारी दरम्यान राज्याच्या काही भागात पावसाची शक्यता राहील. सदर काळात काही ठिकाणी पावसासोबत गारा पडण्याची पण शक्यता राहील असे सांगितलेले आहे. सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.